नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं परत मी यात्रेंगीच्या युट्यूब चॅनल वरती. आज आहे डे 2 नवरात्रीचा आणि आमच्या ब्लॉगचा सुद्धा डेली ब्लॉग असं आम्ही बोललेलो तसं आम्ही करतो. आज डे 2 आहे. आता बघू काय काय होतं. आणि आज रेड कलर आहे तर रेड घालू. तर चला मी रेड होऊन भेटतो तुम्हाला. तर फायनली ब्लॉग 1 ची एडिटिंग फायनली झालेली आहे आणि तो आज अपलोड होईल. मला मते 2-3 पर्यंत किंवा संध्याकाळी 4-5 पर्यंत अपलोड करेल भाऊ. तर नक्की तो ब्लॉग बघा आणि त्यात कॉमेंट करून सांगा नक्की की कसा वाटला ब्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि लाईक करत राहा म्हणजे ब्लॉगला. आम्हाला त्यांनी मोटिवेशन भेटेल. आम्ही अजून नवीन नवीन कंटेंट नवीन ब्लॉग तुमच्यासाठी डेली आणू. जर आम्हाला असंच मोटिवेशन तुम्ही म्हणजे मोटिवेट करत राहाल, लाईक करत राहाल, शेअर करत राहाल तर तुमचा सपोर्ट खूप गरजेचा आहे आमच्यासाठी. तर प्लीज सपोर्ट करा आणि नक्की ब्लॉगला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर आज डे 2 मध्ये आम्ही काय करू शकतो. मी एकटाच आहे आता सध्या तरी. बघू कोण संध्याकाळी आलं तर करू. तर गाईज 1 वाजलाय, दुपारचे 1 वाजलेत आणि काय करावं काहीच नाही समजत. मी एकटाच आहे, बोर झालो नुसतं एकटा. कोणी येत पण नाही अजून. मग त्या एकट्यामध्ये मी विचार केलाय काय करू. तर मी जसे रील बनवतो इंस्टाग्रामवर, म्हणजे मला फॉलो करा, ID मी देईल तुम्हाला इथे. तर जसे मी रील बनवतो तर विचार केला मी एक कन्सेप्टची व्हिडिओ बनवू. कन्सेप्ट एक करू. तर असं बसल्या बसल्या मी एक स्क्रिप्ट लिहित होतो, तो तुम्हाला दाखवतो. ही बघा. तर ऑलमोस्ट म्हणजे स्क्रिप्ट लिहून झाली आहे. तर आता मी दुपारी बाहेर जाईल आणि शूट करेल. पण विचार करतोय मी बिहाइंड द सीन्स टाकू की नको व्लॉगमध्ये. बघू, जमलं तर मी टाकेल ते पण. तर दुपारी झाले, अजून कोण पण नाही आलं, मला लय बोर होतंय. आणि जर तुम्हाला असं रील्स वगैरे यात्रंगीचे पाहिजे असेल की कंटेंटवाले रील्स, फक्त ब्लॉग नाही तर अजून रील्स सुद्धा, तर कमेंट करून नक्की सांगा. तर आम्ही तुमच्यासाठी ते रील्स सुद्धा बनवू. यात्रंगीजवाले सगळे डेली तर नाही होऊ शकत पण कारण की आम्ही लांब लांब राहतो ना खूप. म्हणजे लांब म्हणजे जमणार नाही कोणाचा टायमिंग असा, पण आम्ही नक्की ट्राय करू बनवायचं ते. तर कमेंट करून नक्की सांगा. तर आम्ही रील्स सुद्धा शूट करू. इंस्टाग्रामवर सुद्धा ऍक्टिव्ह राहू. इथे आमचा इंस्टाग्राम हँडल आहे, तर यात्रंगीज ला फॉलो सुद्धा करा इंस्टाग्रामवर आणि तिथे सुद्धा असाच सपोर्ट दाखवा जसं तुम्ही युट्यूबला दाखवतो. तर अजून स्क्रिप्ट तर आता मी चला तुम्हाला बिहाइंड द सीन्स पण थोडेफार दाखवू शकतो मी. म्हणजे दाखवेलच, कारण की माझ्या फोनचा स्टोरेजचा जरा प्रॉब्लेम आहे. तर कसं करायला लागतं थोडंफार. पण बघू, आता बोर होतोय मला. तर एकटा मी काय शूट करू, एकटा तुम्हाला दाखवू काय. तर जोपर्यंत बहीण येत नाहीत तोपर्यंत मी तुम्हाला अजूनपर्यंत काय दाखवू शकत नाही. म्हणजे तरी मी प्रयत्न करतो जेवढं होतं माझ्याकडून तेवढं काय तुम्हाला एंटरटेन करायला. तुम्हाला एंटरटेन नसेल होत पण ठीक आहे आता काय. तर काही ही सकाळपासून गेली फिरायला. मी फिरायला नव्हती गेली, मी मंदिरात गेली होती. दोघी देवांच्या साड्या घातल्या मीने, थोडीशी साफसफाई केली, मंदिराची आरती केली, ओटी भरली. आरती वगैरे होऊन सगळं 12:30 पर्यंत होतं. ही घरी आली 2 वाजता. मी आणि एक आजी होती मंदिरात, आम्ही गप्पा मारत होतोय. आणि गप्पा मारायचा टाइम आहे का? गप्पा कधी मारू शकतो, लेडीज आहे ना. घरी येऊन जाऊला डायरेक्ट घरी यावा. घरी आल्यास काय गाईची आता आली. किती 2 वाजले वाटतं दादा. हा 2:45 झाले दादा. काय आता बघू. आता मी मला दुसऱ्या बहिणीला घ्यायला चाललोय, पूजाला घ्यायला चाललोय. तर आता बघू. पाऊस नाही पडला, वातावरण झालं त्याचं बघा. यल्ला पावसाचं वातावरण झालंय. आणि असं पाऊस नशीब माझा. मी जसा बाहेर जातो तसा पाऊस पडतोच, म्हणजे पडतो. पाय ठेवला ना पाय, आता लगेच पाऊस चालू होईल. काय ओव्हर ऍक्टिंग बघून घ्या. ओव्हर ऍक्टिंग फक्त बाई काय नाही. ठीक आहे झाला आता. कोण येत तर नाहीये जास्त. सो आता मला पण खेळायला लेट झाला होता आणि संध्याकाळ झाली होती आणि झोपली होती. त्याच्यानंतर आमचे पुशे पाद्या आता झोपले ते पुशे. असं बस होता मांडीवर नाही पूर्ण वेळ. तू काय दीपा बोटी दाखव, तुला नाही बघायचं बोलत त्याला. पूर्ण वेळ याच्यामध्येच गेला. आता इथून आम्ही पण मधलं स्टार्ट करतोय. अर्धे पाहुणे आलेत आमचे, आत्या आल्या, परत कोणता आमचा तर पैसे. आत्या आल्या, दादा आले, वहिनी आले, ताई आले, त्यांचे मुलं मुली आले. त्यांना आम्ही एकेकांना बोल यार तू. ती बोलली तू येतच नाही यार. नाही तोंडच येत नाही.
वेगळं दिसतंय. राहू दे ते जाऊ दे. आता आम्ही सगळ्यांना एक एक करून सगळ्यांना दाखवतो आणि त्यांना विचारतो त्यांचं काय काय पाहिजे काय विचार? त्यांना कसं वाटतंय असं विचारू आपण. दुसरा दिवस आहे आज नवरात्री. ना विचार छान वाटतं. याला घे तुला सांग रे. कसं वाटतंय रे? ओय मला चांगलं वाटतं. चांगलं वाटतंय. हा यो पण बोलतोय पण चांगलं वाटतंय. बाबू तुला रे ते बघा डिनर चालू आहे त्याचा. मम्मी आपण देवी बघायला काय म्हणत तुला? त्या घरात खूप चांगली तिकडे जास्त हे सगळं नंतरला सांगता मग वाढत. समजत नाही थोडंसं. तर तुम्ही बघितलं जाईल सगळे कोण आले तर अजून लोक आहेत जे त्या घरात आहेत. माझे विचार करून शेवटची पातळी आहे. त्या घरात कॉन्टेंट आहे आमचं. काय काय बोलता काय बोलते शेवटची पातळी आहे ती पण गळाली तर कसं होईल. ही डुप्लिकेट बोलत आहे, कशी छोटी बोलत आहे. तर काही तुझ्या लावतो एवढे लोक आलेच आमच्या आत्या आहेत आणि आजी आहेत. एवढं सगळं आले. आता आरती होईल थोड्या दिवसात थोड्या वेळात आता आरती होईल. म्हणजे आता आरती करते सगळे. तर गाईज आरती फायनली झालेली आहे. सगळं आरती वगैरे सगळं करून झालंय. आता तुला आम्ही माहितीये का तर आरतीला पण नव्हती तुला. अरे खूप रडत होता कुकूकडे होती मी. तर आरती वगैरे सगळं झाली. आता गरबा खेळणार आहेत घरी सगळे मी. तर तुम्हाला मी ते पण दाखवतो. गरबा थोड्या वेळ चालू होईल जरा आरामाने. हा पोरगा निस्सा हैराण कर निस्सा रडत होतो. ते साधा बोळ पोरगा आहे माझा. आ बस नाव घेतो त्याच्यावर. ए वांग्या हा एवढा रडत होता. त्याला झोपीतून उठवलं, त्याची झोप झाली नाही म्हणून. तर आता गरबा सुरू झाले. थांबा मी तुम्हाला गरबा दाखवतो. तर गाईस काल सुद्धा पाऊस पडला रात्री तर गरबा झालंच नाही. आज बघू आज जमलं तर नक्की म्हणजे नक्की करू गरबा आणि तुम्हाला दाखवू सुद्धा. कारण की पावसामुळे टेरेसमध्ये म्हणजे करता येत नाही गरबा. तर हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा. येतो का गरबा? येतो. चला बाय बाय.